सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. सगळे कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. असेच रंजक कथा वाचत रहा आणि आनंदी रहा. मित्रांनो, मागील भागात तुम्ही वाचलं असेल की काय घडलं. आता पुढील कथेला सुरुवात करूया. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. मी मावशीच्या छातीला आलटून-पालटून हळुवारपणे चोखत आणि कुरवाळत होतो. ती हळूहळू तिचं शरीर वरखाली करत माझ्या खालच्या भागाला तिच्या शरीरात आतबाहेर करू लागली. माझा भाग तिच्या शरीरात घट्ट रुतला होता. मला समजलं की मावशीला काय होईल. तसं मी माझा भाग हळूहळू थोडा बाहेर काढत पुन्हा आत सरकवू लागलो. तीही खालून तिचं शरीर वरखाली करत माझ्या भागाला आत घेऊ लागली. मी तिच्या खांद्यावर डोकं टेकवत हळूहळू धक्के मारत माझा भाग अधिक खोलवर सरकवत होतो. जसजसं माझ्या भागाचं घर्षण तिच्या शरीरात होऊ लागलं, तसतशी आम्हा दोघांनाही खूप मजा येऊ लागली. मावशी माझ्या कानाजवळ तोंड आणत म्हणाली, "समीर, खूप मजा येते रे. किती मोठा आहे रे तुझे. बापरे." क्षणभर तर मला वाटलं की माझं शरीर फाटलं की काय. खूप घाबरले होते रे. असं बोलत ती खालून तिचं शरीर वरखाली करत माझा भाग आत घेत होती. मीही आता जोराने धक्के मारत माझा पूर्ण भाग तिच्या शरीरात घुसवला. तो खोलवर गेल्यावर तिच्या शरीरातून गरम, चिकट द्रव बाहेर येऊ लागला. तिने मला घट्ट मिठीत घेतलं आणि किंचाळली, "आई." "सस समीर, किती ताकद आहे रे तुझ्या या भागात. मस्त तगडा आणि दमदार आहे रे. सस किती गरम आहे. माझं शरीर तर जळतंय बघ. आज कित्येक दिवसांनी माझ्या शरीराला तुझ्या या मोठ्या, तगड्या, गर्म भागाचा सहवास मिळतोय." तिचं बोलणं ऐकून मी अधिकच उत्साहित झालो आणि तिला जोरजोरात जवळ घेत म्हणालो, "मावशी, मामा तुला असं सुख देत नाहीत का ग?" मी सरळ मुद्द्याला हात घातला. ती म्हणाली, "कसं सांगू, समीर. एक तर ते महिन्यातून 1-2 वेळाच घरी येतात. आणि रात्री माझा विचार न करता पटकन त्यांचं काम उरकून 5 मिनिटात झोपी जातात. माझ्या इच्छा तशाच अपूर्ण राहतात आणि मी तशीच तळमळत झोपी जाते. आता तूच सांग, माझ्या शरीराची ही धगधगती आग कशी शांत करू? किती दिवस माझ्या भावना दाबून ठेवू? शिवाय कुणाला सांगताही येत नाही रे." मी म्हणालो, "मावशी, मी आलोय ना आता. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन. तुला भरभरून सुख देईन." ती माझ्या पाठीवर आणि नितंबांवर हात फिरवत म्हणाली, "हो रे, समीर. तूच मला समजू शकतोस. तूच माझ्या शरीरातली ही आग विझवू शकतोस. आधी का नाही भेटलास रे मला? पण आता काही हरकत नाही. तू मनसोक्त मला जवळ घे. मी अजिबात ओरडणार नाही. माझं शरीर तुझ्या या मोठ्या भागाने तृप्त कर." मग मी पुन्हा माझी स्थिती घेत तिच्या मांड्यांमध्ये बसलो आणि तिच्या दोन्ही मांड्या हातात धरून फाकवल्यात. माझा भाग हळूहळू बाहेर काढून एका जोरदार धक्क्यात आत घातला. ती "आई" म्हणत किंचाळली, पण मी दुर्लक्ष करत जोरजोराने धक्के मारू लागलो. ती मादक आवाज काढत, तिचे शरीर वरखाली करत मला साथ देत होती. 5 मिनिटांतच तिच्या शरीराने पुन्हा द्रव सोडला. ती आहाहा, सस, हु हु, उ उ, ई अशा मादक आवाजात किंचाळत होती. पण मी न थांबता जोरजोरात धक्के मारत तिला जवळ घेत होतो. तितक्यात शेजारी झोपलेली नील कूस बदलत आमच्याकडे तोंड करून झोपली. मावशीने मला थांबवलं. तिने नीलम झोपेत असल्याची खात्री केली आणि म्हणाली, "समीर, आता पटकन कर." मी पुन्हा तिच्यावर उडायला लागलो. मावशी बडबडू लागली, "आहाहा, समीर, आणखी जोरात. असंच कर. दणके मार. माझं शरीर तृप्त कर." मला अधिकच जोश चढला आणि मी घोड्यासारखा तिच्यावर उडायला लागलो. तिचं शरीर सतत द्रव सोडत होतं. माझा भाग तिच्या शरीरात सटासट आतबाहेर होत होता. तिच्या शरीरातून पचपच
फच फच, पुच्छुक पुच्छुक, पचचक असे मादक आवाज येत होते, ज्याने शांत वातावरण रोमांचित झालं होतं. आम्ही दोघंही बेभान होऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद घेत होतो. सुमारे 20 मिनिटांच्या या घनघोर क्रीडेनंतर मी शिखरावर पोहोचलो. खूप दिवसांनी मला असा अनुभव मिळत होता, त्यामुळे जास्त वेळ मी संयम ठेवू शकलो नाही. मी मावशीच्या अंगावर झोपून तिला घट्ट मिठीत घेत तिच्या कानात म्हणालो, मावशी, माझा आता निघणार आहे. आत सोडू की बाहेर? ती म्हणाली, विचारतोस काय? आतच सोड सर्व. माझं शरीर तुझ्या या द्रवाने भरून टाक. तृप्त कर त्याला. असं बोलत तिने मला घट्ट मिठीत घेतलं आणि खालून तिचे शरीर जोरजोराने वर उचलत माझा भाग तिच्या शरीराच्या तळाशी घेतला. मी शेवटचे 4-5 जोरदार धक्के मारले. तिच्या शरीराने गरम, चिकट द्रवाचा फवारा माझ्या भागावर सोडला आणि माझा भाग तिच्या शरीरात खोलवर गरम पिचकाया मारू लागला. ती आहाहा, सस, हु हु, हम्म अशा मादक आवाजात कण्हत तिचे शरीर वर उचलत माझा भाग खोलवर घेत होती. तिने तिचे पाय माझ्या कंबरेवर आवळले आणि माझा भाग तिच्या शरीरात दाबून धरला. मी माझं डोकं तिच्या खांद्यावर ठेवून शांत पडलो. तिनेही मला घट्ट मिठीत धरत शांतपणे पडून राहिली. आम्ही दोघंही स्वर्गसुखाचा अनुभव घेत तृप्त झालो होतो. माझा भाग शेवटचे झटके देत होता आणि तिचे शरीर माझ्या द्रवाचा प्रत्येक थेंब खेचून घेत होतं. माझ्या द्रवाने तिचे शरीर भरून वाहत होतं. आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपून आनंद घेत होतो. थोड्या वेळाने मी तिच्या अंगावरून उठायला लागलो, तशी मावशी म्हणाली, समीर, असंच माझ्या अंगावर झोपून राहा. तुझा भाग रात्रभर माझ्या शरीरात राहू दे. खूप छान वाटतं रे. रात्रीचे 2 वाजले होते. मी म्हणालो, मावशी, नील जागी झाली आणि आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर? ती म्हणाली, ठीक आहे, पण थोडा वेळ तरी असंच रहा ना. मी थोडा वेळ तिच्या अंगावर झोपून राहिलो. थंड हवा उघड्या अंगाला बोचत होती. खूप मजा वाटत होती. नंतर मी उठून तिच्या बाजूला झोपलो आणि चादर अंगावर ओढली. मावशी माझ्या भागावर तिचे शरीर दाबत मला चिटकून झोपली आणि मी माझा हात तिच्या छातीवर ठेवून झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा 8 वाजले होते. शेजारी मावशी आणि नील दोघीही नव्हत्या. मग मला आठवलं की खेडेगावात बायका सकाळी लवकर उठून अंघोळ, झाडलोट, पाणी भरणं यासारखी कामं उरकतात. मी घाईघाईत चादर बाजूला करून उठणार, तेव्हा लक्षात आलं की मी चादरीखाली पूर्ण नागडा आहे. रात्री आम्ही दोघं तसेच एकमेकांना चिटकून झोपलो होतो. मी इकडे तिकडे पाहत पटकन टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातली आणि उठलो. तेवढ्यात मावशी आली आणि म्हणाली, अरे समीर, उठलास का? झोप पूर्ण झाली का? मी चमकलो. तिच्याकडे पाहिलं तर ती स्मितहास्य करत माझ्याकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. ती जणू काही घडलंच नाही अशा थाटात वागत होती. मी विचार करत असताना ती म्हणाली, समीर, जा पटकन आवर. मी नाश्ता आणि चहा बनवते. मी विचार करणं सोडून तिथून निघालो. आंघोळ आणि बाकी सगळं आवरून तयार झालो. तेवढ्यात नीलम मला बोलवायला आली. आम्ही सगळ्यांनी एकत्र नाश्ता आणि चहा घेतला. तोपर्यंत 9:30 वाजले होते. मावशी म्हणाली, समीर, आम्ही शेतात जातोय. अजून बरीच कामं बाकी आहेत. तू आणि नील घरीच थांब. नील, दुपारचं जेवण तयार आहे. तुम्ही दोघं जेवून घ्या. असं बोलून मावशी, आजी आणि आजोबा दुपारचं जेवण घेऊन शेतात गेले. नील माझ्याकडे पाहत स्मितहास्य करत म्हणाली, समीर, चल, आपण माझ्या खोलीत जाऊन गप्पा मारू. आम्ही दोघं नीलमच्या खोलीत गेलो आणि मनमोकळ्या गप्पा मारू लागलो. मध्येच मी नीलमला विचारलं, काय ग नील, तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? ती म्हणाली, नाही रे, माझं असलं काही नाही. तुझी आहे का कुणी गर्लफ्रेंड? मी म्हणालो, होती ग, पण नुकतंच तिचं लग्न झालं. नील, खूप वाईट झालं रे.
पण तू इतका देखणा दिसतोस, तुला दुसरी एखादी भेटलीच असेल ना? मी, नाही ग, अजून नाही. ते काय? एखादी वस्तू खरेदी करावी तसं सोपं आहे का? नील, हो रे, मला माहिती आहे. तसं कठीणच आहे. पण तुला तिची खूप आठवण येत असेल ना? तुमचं फक्त प्रेम होतं की काही जास्तही होतं? मी नीलमला खेडेगावची साधी मुलगी समजत होतो, पण ती माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे होती. ती 10वीत गेली होती, पण तारुण्यात पदार्पण करताना तिची छाती आणि नितंब आकर्षक दिसू लागले होते. नील म्हणाली, का रे, काय विचार करतोस एवढा? मी, हो ग, नील, आमच्यात तसलेही संबंध होते. आम्ही मनाने आणि शरीराने खूप जवळ आलो होतो. ती, हो का? मग तिची खूप आठवण येत असेल ना? मग आठवण आली की काय करतोस रे? नीलम खोदून खोदून विचारत होती. मला समजलं की तिला काय जाणून घ्यायचंय. मी तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं, आठवण आली की असंच काहीतरी जुगाड करतो. ती, जुगाड म्हणजे काय रे? समीर, मी निर्लज्जपणे सांगितलं, जुगाड म्हणजे एखादी स्त्री जी तिच्या शरीराच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, अशा स्त्रियांना सुख देऊन माझी आणि त्यांची गरज भागवतो. याला जुगाड म्हणतात. नील, अच्छा, असं आहे का? म्हणजे रात्री तू आईबरोबर तसंच काही करत होतास ना? तिचं बोलणं ऐकून मी हादरलोच. पुढील भागात काय होईल? ही कथा इथेच थांबते. पुढचा भाग लवकरच येईल. तेव्हाच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.